मित्रांनो नमस्कार। नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्त्वाच्या अपडेटसह स्वागत आहे। मित्रांनो, जे आपले शेतकरी बांधव प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। कारण महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने 17 मई 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे, जो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। तर पहा मित्रांनो, समोर या शासन निर्णयाचे परिपत्रक तुम्हाला दिसत आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबतचे हे शासन निर्णयाचं परिपत्रक आहे। मग कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते नव्याने उघडायचे आहे का? तर मित्रांनो, असं बिलकुल नाहीये। तर मित्रांनो, ही जी बँक खाती आहे ती शासनाने उघडायची आहेत आणि या शासन निर्णयानुसार यातील एक बँक खाते हे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी जो प्रशासकीय खर्च आहे त्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची नावे जिल्हा स्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक, याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यताही मिळालेली आहे। म्हणजेच मित्रांनो, हे जे बँक खाते आहे ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी उघडण्यात येणार आहे। मात्र दुसरे जे बँक खाते आहे त्याबद्दल मित्रांनो अगदी लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या। दुसरे जे खाते उघडण्यात येणार आहे ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेस जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांच्याकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांचे स्तरावर आयुक्त कृषी यांचे नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता ही दिली आहे। म्हणजेच मग मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका की जे या योजनेचा लाभ घेत आहेत मात्र अपात्र आहेत, मग आतापर्यंत जो लाभ त्यांनी घेतलेला आहे त्या लाभाची रक्कम, तो परतावा जो आहे तो त्यांना जमा करावा लागणार आहे। म्हणजेच असं समजू नका की जी अपात्र शेतकरी आहेत आणि अपात्र असतानाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत, मात्र मित्रांनो अपात्र जर असाल तर त्याची वसुली ही केली जाऊ शकते। मग आपण पूर्वीही पाहिलेलं आहे आणि आता पुन्हा पाहूया की या योजनेसाठी नेमकी अपात्र शेतकरी कोण आहे। तर पहा मित्रांनो, कोणताही संस्थात्मक जमीनदार या योजनेच्या लाभास अपात्र आहे। ज्या व्यक्ती कोणतेही संवैधानिक पद धारण करतात किंवा जी लोक सरकारी मंत्रालय, विभाग किंवा कार्यालय आणि त्याच्या फील्ड युनिटचे अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत ते देखील अपात्र आहेत। जी लोक कोणत्याही राज्य किंवा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सरकारच्या अंतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये कर्मचारी किंवा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, जी व्यक्ती स्थानिक सरकारी संस्थांचे कर्मचारी म्हणून कार्यरत आहे, राज्य आणि केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलेल्या व्यक्ती आणि लोकसभेचे वर्तमान आणि माजी सदस्य या योजनेच्या लाभास अपात्र आहेत। त्याचप्रमाणे राज्य विधिमंडळाचे विद्यमान व माजी सदस्य देखील या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत। त्याचप्रमाणे जिल्हा पंचायतचे माजी किंवा विद्यमान अध्यक्ष, महापालिकेचे माजी किंवा विद्यमान महापौर, कोणतीही व्यक्ती ज्याने मागील मूल्यांकन वर्षात आयकर भरला आहे अशा व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत। एखादी व्यक्ती आणि त्यांचे कुटुंब जे सेवानिवृत्त आणि सेवानिवृत्त आहेत
आणि त्यांना दरमहा रुपये 10,000 किंवा त्याहून अधिक पेन्शन मिळते, त्या व्यक्ती मित्रांनो या योजनेच्या लाभास अपात्र आहेत. जे लोक व्यावसायिक आहेत तसेच डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनियर, वकील आणि आर्किटेक्ट ही लोक देखील मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता आपण पाहिलं की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभास नेमकी अपात्र कोण आहेत. मग मित्रांनो अपात्र असतानाही जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असतील तर मग मित्रांनो त्याचा परतावा हा करावा लागेल. निश्चितच मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल, युजफुल वाटली असेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा. आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर मग ज्याप्रमाणे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे अगदी त्याप्रमाणे आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनलद्वारे कृषीविषयक, बँकिंग विषयक, त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारचे नवनवीन शासन निर्णय, नवनवीन कल्याणकारी योजना आणि नियमांसंदर्भातील अपडेटेड माहिती ही वेळोवेळी या चॅनलद्वारे दिली जाते. त्यामुळे मित्रांनो या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.